मित्रांनो, मी आता आलो आपल्या गावच्या स्मशानभूमीमध्ये. हे बघू शकता, हे आपल्या गावची स्मशानभूमी. स्मशानभूमीचे काय हाल आहे, एंट्री गेटलाच एवढे हाल आहे. हे बघा, ते बागबाई किती घाण आहे या ठिकाणी. मित्रांनो, आपले जी शाळेची परिस्थिती होती त्या शाळेच्या परिस्थितीपेक्षा बेकार परिस्थिती आपल्या स्मशानभूमीची. या ठिकाणी लाईट वगैरे लावलेला आहे, पण तो लाईटसुद्धा बंद आहे. इथं लाईटीची कोणत्या प्रकारची सुविधा नाही आणि पाण्याची तर नाहीच नाही. हे बघू शकता हे. आणि अस्वच्छता आहे डायरेक्ट. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शेड आपल्याला दिसत नाही, निवारा शेड, जेणेकरून पाऊस वगैरे आला तर लोकांना लपण्यासाठी या ठिकाणी शेड नाही. हे बघू शकता, या ठिकाणी पण लाईट लावलेला आहे, पण तो लाईटसुद्धा बंद आहे. आणि आपल्या स्मशानभूमीची अवस्था आहे पूर्णपणे पत्रे वगैरे उडाले, पत्रे वगैरे खराब झाले आणि झाडांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, या ठिकाणी पण ग्रामपंचायतीचं पूर्णपणे दुर्लक्ष. हे बघू शकता तुम्ही, आपल्या स्मशानभूमीची अवस्था आहे. पूर्णपणे पत्रे वगैरे या ठिकाणी खराब झालेले. तर मित्रांनो, या ठिकाणी ना, या बाजूलाच मोठ्या बाबाचं मंदिर आहे. ते इडलेले ना, जी राख आहे, ती राख या ठिकाणून उडते, ते मंदिरात जाऊन जाते. त्याच्यामुळे ना आपल्या गावाला अनेक प्रॉब्लेम आलेले. तरी या ठिकाणी सुद्धा ग्रामपंचायतीनं ही राख उडू नये म्हणून उपाययोजना करणे गरजेचं आहे. हे बघू शकता, आपलं स्मशानभूमीचं तार कंपाऊंड आहे. त्या तार कंपाऊंडची अशी अवस्था आहे. इकडे आहे ना, 3 सुविधा जास्त गरजेचं आहे: पाणी, लाईट आणि निवारा शेड. आपली स्मशानभूमी म्हणजे एखाद्या जंगलात आल्यासारखं वाटतं. पूर्ण या ठिकाणी झाडं वगैरे वाढली, अस्वच्छता आहे पूर्ण. तर मित्रांनो, आपल्या ना स्मशानभूमीसाठी जवळजवळ आता 16.5 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. पण मग आता 16.5 लाखामध्ये किती काम होतं ते बघावं लागणार आहे.